नमस्कार पशुपालक मित्रांनो. मी कृष्णा तोडकर, वृंदावन डेअरी फार्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज सध्या आपण माझ्या शेडवरती म्हणजेच वृंदावन डेअरी फार्मवरतीच आहोत. म्हणजे घरीच, कारण माझंच हे या ठिकाणीच माझं घर पण आहे. आज आपण तुमच्यासाठी कमीत कमी 4 ते 5 मुक्त संचार गोटे आणि एक मिल्किंग मशीन इन्स्टॉलेशनला आपण निघत आहोत. आणि या 4 ते 5 मुक्त संचार गोट्यांचं आज तुम्हाला दर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घडवणार आहोत. तूर्तास आपण थोडक्यात माझ्या वृंदावन डेअरी फार्मचा ओव्हरलुक घेऊयात. कारण मुक्त संचार गोटे बऱ्याच जणांना करायचे असतात, पण आयडिया नसते कसे करायचे, काय करायचं. तर किंवा कमी खर्चात कसं करायचं, जास्त भांडवल न गुंतवता मुक्त संचार गोटा कसा झाला पाहिजे, गोट्यातली कामं कमी कशी झाली पाहिजेत, म्हणजे कष्टाची कामं कशी कमी झाली पाहिजेत. तर यासाठी मुक्त संचार गोटे बऱ्याच जणांना कसं करायचं असतं, पण विजिट भेटत नाहीत किंवा विजिट करणं शक्य नसतं. त्यासाठी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 4 ते 5 कमीत कमी मुक्त संचार गोट्यांचं तर नक्कीच आपण तुम्हाला दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून घडवून देणार आहोत. तर सुरुवातीला हा वृंदावन डेअरी फार्मचा ओव्हरलुक तुम्ही बघून घेऊ शकता. हे याला म्हणतात हेड टू हेड स्ट्रक्चर आहे. दक्षिण उत्तर दिशा असलीच पाहिजे प्रत्येक तुमचं मुक्त संचार गोट्याची. कारण काय होतं, जास्तीत जास्त वेळ तुमचं डेअरी फार्ममध्ये ऊन राहणं गरजेचं असतं, ज्यामुळे तुमचं कंटिन्यू सुकलेला गोटा राहतो. डासांचं प्रमाण कमी राहतं. गोटा सुकलेला असेल तर जनावरांनाही त्याचा त्रास होत नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता. या ठिकाणी आपण हा ब्लॉक पाडलेले आहेत काही. हे कारोडी ज्या आहेत 6 महिन्याच्या 3 महिन्याच्या पुढच्या, म्हणजे गाभा घालायच्या टायमापर्यंतच्या ज्या कारोडी आहेत या ठिकाणी आपण ठेवत असतो. हा दुसरा ब्लॉक आहे. या ठिकाणी ड्राय गायींसाठी किंवा गाभण गायी असतील, कारोडी असतील, तर याच्यासाठी ठेवलेला आहे. आणि इकडे जर बघायला गेलं, ह्याच्यानंतरचा सलग लगेचच तो एक दुसरा एक कप्पा आपण केलेला आहे, की समजा काही जवळ आलेल्या गायी असतील किंवा ज्या गायींना बाकीच्या गायी मारतात वगैरे, असं जे पार्टिशन आपण थोडक्यात या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. आणि हा जो ब्लॉक आहे आपला, हा पूर्णपणे मिल्किंगच्या गायींसाठी ब्लॉक आहे. हा पूर्णपणे या ब्लॉकमध्ये पूर्ण फक्त मिल्किंगच्याच गायी असतात. त्यांचं सेपरेशन आपण बाजूला करतो. म्हणजे थोडंसं चाऱ्याचं नियोजन त्यांना आपल्याला वेगळं करायचं म्हटलं तरी आपण या ठिकाणी करू शकतो. तर थोडक्यात हा झाला माझा वृंदावन डेअरी फार्मचा एक ओव्हरलुक. एके दिवशी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवणारच आहे माझ्या शेडवरती. तर हा थोडासा ओव्हरलुक घेऊन आपण या ठिकाणी बघू शकता, माझं इथंच घर आहे. तर आपण आता निघणार आहोत. एक मिल्किंग मशीनचं इन्स्टॉलेशन आहे पूर्ण बालाघाटवरही. माझ्या मित्रांचे आपल्यासारखेच होतकरू दूध उत्पादक आहेत, त्यांचे शेड आहेत. तर त्यांनाही चलत चलत आपण विजिट देणार आहोत. तुमच्यासाठी काही माहिती आपण त्यांच्याकडून, काय नवीन तुम्हाला पण त्याच्यातून काही फायदा होईल. तर त्यासाठी थोडासा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी आपण नक्कीच व्हिडिओ आवडेल तुम्हाला. कारण आपण एकाच ठिकाणचं नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणचं नियोजन कसं आहे, त्यांचं गोटा व्यवस्थापन कसं आहे, मुक्त संचार गोटा कसा करायचा, कसा असावा, तर या बऱ्याच तुम्हाला त्याच्यातनं आयडिया भेटून जातील. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर आपण निघूयात पुढील व्हिडिओसाठी. चला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता डोईफोडवाडी, बीड जिल्ह्यामध्ये डोईफोडवाडी हे गाव आहे. तर आमचे डोईफोडे साहेब त्यांनी काल मिल्किंग मशीन आपली वृंदावन ॲग्रो अँड डेअरी मार्टमधनं मशीन आणलेले आहे. तर त्यांच्या इन्स्टॉलेशनसाठी आलेलो आहोत. त्यांच्या आता हे नवीन सुरुवात आहे, आत्ता घेतलेलं आहे 4-5 गाई त्यांच्या. आणि पूर्वी त्यांच्या जे सुरुवातीच्या घरच्या होत्या त्या बाहेरच्या साईडला आहेत. तर सुरुवात आहे, त्याच्यानंतर हे नवीन शेड प्लॅनिंग करणार आहेत. तर बघूया त्याचं इन्स्टॉलेशन प्रोसेस बघूया मशीनची. त्यानंतर आपण लगेच दुसऱ्या शेडला व्हिजिट करण्यासाठी जाणार आहे.
चला तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत मारुती मामा आंधळे यांच्या शेडवरती. तर त्यांचं हे इथंच निवासस्थान आहे. म्हणजे तुम्ही एक बघू शकता की जास्त बऱ्याच दिवसांनी जो शेतकरी दूध उत्पादन करतो, तर त्यांचं तुम्ही वातावरण बघू शकता. हे सगळं म्हणजे फॉर्च्युनर आपले स्कॉर्पिओ सारख्या गाड्या दारात आहेत. हे जुनं शेड इथं होतं मामांचं अगोदरचं. आता त्यांनी मुक्त संचार केलेला आहे. या ठिकाणी बघू शकता ह्या 5-5 टनाचे मुरघासाची बोध मामाने भरून ठेवलेले आहेत. तर या आपण शेड बघूया सुरुवातीला. तर हे आहे शेड. मुक्त संचार गोठा आहे पूर्ण. कारोडींसाठी वेगळे ब्लॉक केलेले आहेत त्यांनी. हा काय चारा वाढण्यासाठी गाडा केला का मामाने? राईट. हे बघा वजनासाठी हे गाडा वगैरे केलेला आहे. या ठिकाणी छोट्या कारोडींसाठी हा ब्लॉक वेगळा केलेला आहे. आणि हे आत्ताच जस्ट केलेलं आहे त्यांनी, पण जास्त दिवस नाही मुक्त संचार गोठ्याला झालेला. या ठिकाणी मिल्किंग मशीन बसवलेली आहे मामाने. कडबा कुटीची इथंच व्यवस्था करून अशा प्रकारे हे वेगवेगळ्या पार्टिशनमध्ये हे गव्हाणीची तुम्ही जसे बघू शकता की हेडलॉक सिस्टीम पण आहे. म्हणजे जनावरांना चारा ज्याच्या त्याच्या पुढचाच खाता यावा, ओढाओढी करू नये. अशा प्रकारे नियोजन खूप छान आणि सुंदर. म्हणजे मामा म्हणजे आज शेडवरती मामा नाही आहेत, पण एकदम आदर्श व्यक्तिमत्व. आणि माझ्या माहितीतले जेवढे दूध उत्पादक आहेत त्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त गोठे महाराष्ट्रातले मला वाटते जेवढे आदर्श गोटे आहेत तेवढ्या गोट्यांना व्हिजिट मामांनी जवळजवळ केलेली आहे. आणि त्या पद्धतीनंच त्यांची शेडची पण उभारणी केलेली आहे. पूर्णपणे दक्षिण उत्तर शेडचं आहे दिशा, जेणेकरून पूर्णपणे त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश बराच वेळ राहतो. शेडमध्ये बघायला गेलात तर अजून मॅटिंग वगैरे मामाने टाकलेलं नाही समजा, पण हळूहळू करतात. कारण हे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे. माझं पण म्हणणं तेच आहे की बाबा तुम्हाला जसं ज्या पद्धतीनं होईल, जसं होईल तसंच इन्व्हेस्टमेंट शेडमध्ये करा. तर या ठिकाणी बघू शकता हे मोठ्या गायींसाठी पूर्णपणे एकच ब्लॉक केलेला आहे मामाने. गव्हाण मुतारी जे वेस्टेज जाणार आहे त्याची नाली पाठीमागं शेण ओढण्यासाठी जी व्यवस्था आहे. तर या पद्धतीनं आपण हे बघू शकता. म्हणजे इथं मॅटिंग जर टाकली तर पूर्णपणे हे इथपर्यंत मॅटिंग येऊन तुम्ही डायरेक्ट शेण इथं ओढून ठेवू शकता. आणि ह्या ठिकाणी पूर्णपणे मुक्त संचार गोठा पाण्याचे हौद केलेले आहेत. आणि अतिशय उत्कृष्टपणे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे शेडचं पत्र्यावरचं पाणी मामांनी पूर्ण आउटलेट बाहेर काढलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर बऱ्याच जणांना समजा आता मुक्त संचार करायचा असेल तर तुम्ही असे काही गोट्यांचा आदर्श बघून आपली ही रचना करू शकता, जेणेकरून चुकी होणार नाहीत, परत मोडतोडीमध्ये खर्च होणार नाही. तर ह्या मामांच्या काही मोजक्या दुधाच्या काही आहेत. खूप गायी पण छान आहेत मामांच्या. आता हे मोकळेपणे बसलेले आहेत निवांत, ट्रेस फ्री एकदम रोध करत त्यांचं काम करत बसलेल्या गायी आहेत. म्हणजे आपण बघू शकतो की आता हे आम्ही डेअरी फार्मर आहोत, तर बघू शकतो की आता समजा गाय कुठली मारील नाही मारील ह्याची काही भीती नसते पूर्णपणे, कारण आम्हाला माहिती आहे की ह्या जनावर मारतच नाही, त्यांना माहीतच नाही मारण्याचं. तर अशा प्रकारे बघू शकता तिकडे जवळजवळ 2, 4, 6 जवळजवळ 6 कारोडी. इकडे कारोडीची संख्या मामाकडे तशी भरपूर आहे आणि चांगल्या प्रतीच्या कारोडी आहे. लहान कालोडी पण आहे. पूर्ण लाईट सिस्टीम. आणि त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हवेसाठी गॅप पण मामांनी भरपूर सोडलेला आहे, जेणेकरून व्हेंटिलेशन मेंटेन राहतं शेडमध्ये. आणि ओलावा शेडमध्ये अजिबात राहणार नाही. शेडचा पूर्ण लूक ठीक आहे. थोडक्यात अजून 1-2 शेड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं या शेडचा पूर्णपणे आणि त्यात आपण या व्हिडिओचं जे आहे माहिती ते समाप्त करूया आणि लगेचच आपण दुसऱ्या शेडला विजिट करण्यासाठी येणार आहोत. तर भेटूया परत दुसऱ्या शेडमध्ये.
तर पशुपालकांना एक सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट मला सांगायची वाटते. कारण मला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढं शेड उत्कृष्ट आणि गायी तुम्हाला सगळ्या बघण्यासारख्या असतील. आमचे सहकारी मित्रच आहेत बालाजी ढाकणे. आपण आता सध्या आहोत ढाकणवाडी या ठिकाणी. बीड जिल्ह्यातच गाव आहे छोटंसं. तर तुम्ही आता हे एंट्रन्स आहे ह्यांच्या शेडचं. तर राहण्याचं बऱ्यापैकी आमचे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं असंच असतं की जिथं आपण राहतो तर त्याच ठिकाणी शेड आणि सगळी व्यवस्थापन. कारण हे जनावरांना कसं लहान लेकरापेक्षा जास्त काळजीपूर्वक आपल्याला सांभाळायला लागतं. तर त्यासाठी बरेच शेतकरी जिथं शेड आहे तिथंच घराची आपली व्यवस्था करतात. तर या ठिकाणी आपण आता शेडमधून एंटर करतोय. गायी खूप बघण्यासारख्या आणि दुधाची हे पण तुम्हाला लक्षात येईल. तर त्यांचं शेडचं व्यवस्थापन आज सुरुवातीपासून आपण बघूया. या ठिकाणी हे मुरघासाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. इथं सरकी ते वन टाइम लावून ठेवतात. हे पशुखाद्याचं व्यवस्थापन या ठिकाणी आणि खवाभट्टीचं पण इथं व्यवस्थापन आहे त्यांचं. तर या प्रकारे या ठिकाणी त्यांचं एक 11च गाईचं शेड आहे. पण दुधाची जर त्यांचं वर्षभराचं म्हणाल तुम्ही ॲव्हरेज जर काढायचं म्हणलं तर शेडचं ॲव्हरेज सुद्धा त्यांचं 18-20 लिटरच्या पुढं प्लसमध्ये येतं. कारण बऱ्यापैकी ते दुधावरच्याच गायी सांभाळतात. तुम्ही गाईची क्वालिटी पण बघू शकता. पूर्ण बऱ्यापैकी त्यांच्या घरच्या गायी आहेत आणि संगोपन बऱ्यापैकी त्यांचं तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला म्हणजे मला तरी कमीत कमी नाही वाटत की तुम्हाला सगळ्या जेवढ्या गायी आहेत तेवढ्या एक लेवलच्या तुम्हाला ह्या एकाच शेडमध्ये कुठं बघायला भेटल्या असतील. पूर्ण गायी 22 प्लस तिथून 30 लिटरपर्यंतची गायींची कॅपॅसिटी आहे. तर या ठिकाणी जवळजवळ 6 आणि इकडं 5 अशा 11च गायी आहेत आणि कारोडी एक 3-4 कारोडी त्या ठिकाणी आहेत इकडं. हे बंदिस्त इथं दुधाचं नियोजन यांचं इथं असं असतं. चाऱ्याचं आणि थोड्या वेळ आरामाचं इथंच नियोजन करतात आणि त्यानंतर ओपन शेडसाठी इकडं जागा त्यांनी स्पेस ठेवलेला आहे. तर त्यांचा आपण परिचय घेऊयात. हे आमचे सहकारी मित्र. तुमचं नाव सांगा. बालाजी लक्ष्मण ढाकणे, राहणार ढाकणवाडी, तालुका केज, जिल्हा बीड. बरोबर. किती दिवसापासून तुम्ही करताय दूध धंदा? हे 10 वर्षापासून करतो. बरोबर. तर आता ॲव्हरेज किती आहे तुम्हीच सांगा. म्हणजे मी सांगण्यापेक्षा प्रेक्षकांना तुम्हीच सांगा की 20 प्लस आहे. 200च्या पुढे आपलं बरं. चालतंय. म्हणजे जवळजवळ 10 ते 11 गायी दुधावर आहेत. तरी पण 11 गाय 11 गायामध्ये तुम्ही जवळजवळ 200 प्लस कंटिन्यू 12 महिने कमी होऊ देत नाही. बरं. खाद्याचं आणि चाऱ्याचं थोडंसं नियोजन तुम्ही कसं करता ते जरा सांगा. साऱ्याचं सुपर नेपियर, रेड नेपियर बरं. आणि कडबा ज्वारीचा बरं. आणि ऊसाचं अजून मधून असते ऊस. बरं. आणि खाद्यामध्ये काय वापरता म्हणजे तुम्ही पशुखाद्य जे वापरता? सरकी आणि सुग्रास. बरं. दोन्ही मिक्स करून. बरं. आणि चारा टाकण्याचं प्रमाण किती तुमचं? किती वेळा टाकता दिवसातून? 2 टाइम म्हणजे सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. बरं. आणि चारा खाल्ल्याच्या नंतरच तुम्ही या ठिकाणी ओपन. बरं. तर हे कालवडी तुम्ही सांभाळले. आता ह्या किती वय किती कालवडींचं? ह्या पलीकडली 7 महिन्याची. बरं. अलीकडली 6 महिन्याची. बरं. आणि ती 4 महिन्याची आली. अच्छा. म्हणजे किती असं कारोडी सांभाळण्याचं टार्गेट काय आहे का जेवढ्या होतील तेवढ्या सांभाळतात? बरं. म्हणजे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं असतं किंवा 10 गाई मागे 5च कारोडी सांभाळायच्या किंवा 4च सांभाळायच्या. समजा आपल्याला सांभाळ वाटतं. बरं. चालेल. मग दुधाचं तुम्ही काय खवा करता की डायरेक्ट डेअरीला? आणि हे खव्याचं जे इथं नियोजन दिसतं समजा खरंच विरोध असते त्याच्यामुळे दुसऱ्याचं काय? आपल्या घरचं बी समजा ताण वेळेला. अच्छा. म्हणजे डेअरी फार्म प्लस तुमचं ते खवा भट्टी आहे. बरं. चांगलं. म्हणजे समजा जोडधंदा इथल्या इथं सगळं करण्यासाठी दूध ताजं डेअरीला जात नाही. हो बरोबर. 3 दिवस वापरायचं. बरोबर. म्हणजे भरपूर आता म्हणजे तुमचं 11 गाईमध्ये 200 प्लस म्हणल्याच्या नंतर खूप छान म्हणजे नियोजन पण आहे आणि ठीक आहे. आता पावसाळा असून गाया भरत नाही. नाही मुक्त संचारचं ते महत्व आहेच. समजा 10-12 दिवस झालं गायला दूध डाक्टरीत पडते. नाही मुक्त संचार आणि शिवाय कष्ट कमी तुमचे इथे 1 तास 2 तासाच तुम्ही शेण भरत असाल. बाकी तर 4-5 पाट्या शेण. 2 टायमाचं समजा एक 7-8 टोपले शेण. चालेल. तर एकदा पूर्ण जवळून गाई दाखव. अशा ठिकाणी खूप सुंदर अशा गाई त्यांच्या वरनं दाखव सगळ्या प्रेक्षकांना. आणि आता सध्या त्यांचा चाऱ्याचा आणि दुधाचा टाइम झाला. त्याच्या अगोदर त्यांनी पशुखाद्य आणि चारा जे आहे ते टाकून घेतलेला आहे. तर 1 तासाभरापर्यंत समजा बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही दूध काढून गाईंना इकडं ओपन मध्ये सोडायचं. तर चालेल. ठीक आहे. एक खूप छोट्या जागेमध्ये कमी जागेमध्ये आणि खूप सुंदर असं व्यवस्थापन आणि कमी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये कमी कष्टामध्ये खूप व्यवस्थितपणे त्यांनी नियोजन केलेलं आहे.
आणि शेडचं ॲव्हरेज स्टँडर्ड ॲव्हरेज बघायला गेलं तर 15 लिटरचं असलं पाहिजे. आज त्यांचं मला वाटतं कमीत कमी 18 लिटरच्या खाली तर त्यांचं ॲव्हरेज राहणार नाही नाही, राहत नाही. अजिबात. म्हणजे ते तर म्हणतात की 20 लिटर, आपण 18 लिटर जरी धरलं तरी स्टँडर्डपेक्षा ते 3 लिटर का होईना आपण प्लस गृहीत धरू शकता. तर अशा प्रकारे जर नियोजन केलं तर 100% डेअरी फार्मिंग सक्सेस होऊ शकतं. झाले आपलं सक्सेस झालं. बरोबर. आपण म्हणजे 10 आता वर्षापासून तुमचं याच्यात तुम्ही 10 वर्षापासून आहे. 2013 पासून बरं. याच्यात. बरं, आता एका समजा गायीपासून सुरुवात केली. बरोबर, जर शेतकरी तर समजा करतातच, समजा शेती करत करत बरेच करतात. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की समजा जे शेतकऱ्यांचे तरुण पोर आहेत, हम्म. ते समजा इकडे तिकडे नोकऱ्यांसाठी पळतायत, गाव सोडून जात आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय असं वाटतं का की बाबा आपल्या शेताला धरूनच, गाव धरूनच, आईवडिलांना धरूनच इथं करण्यासारखं आहे? आपापल्या ह्याच्यावर राहते, पण समजा सगळ्यात जर समजा दुसऱ्यापेक्षा- करायचंच हा, म्हणलं तर म्हणजे बाहेर आता काय होतं, जाण्यापेक्षा हे आपलं घरचं कारण उद्योग चांगला आहे. हा कारण काय होतं की घरगुती रोजगार. बरोबर, कारण काय होतं, प्रत्येक गोष्टी आपण स्वतः अनुभव घ्यायच्या किंवा नवीन पोरांना जर डेअरिंग करायची म्हणलं तर एवढी सगळ्या गोष्टी शक्य नसतात. नाही. तर तुमच्याकडे बघून समजा ते किंवा तुमच्या अनुभवातून तुम्ही काय त्यांना सांगू शकता? हेच की मग आता आपण काय नव्हतं त्याच्यातून एका गायपासून हे सुरुवात केलंय, बरोबर. सगळं व्यवस्थित झालंय आता. म्हणजे हेच नाही, म्हणजे पूर्ण ॲज अ डेअरी फार्मिंग बिझनेस म्हणून जरी करायचा म्हणलं तरी काही अडचण? अडचण नाही. बरोबर, हा, चालेल, फक्त ठीक. घेताना समजा जनावर व्यवस्थित घ्यायची नाही ते आपण. तर आहे समजा. हा. चालेल, आणि डायरेक्ट घ्यायची नाही. बरोबर एखाद्यात म्हणजे- आपल्यापाशी 12 आहेत म्हणजे सगळ्यांनी 12 आणून जमत नाही. बरोबर. हा म्हणजे जसं एक ज्याचं दोन समजा step by अर्थसहाय्य जसं आहे तसं समजा त्यांचं नियोजन कसं आहे, हा. तुमचा अभ्यास किती आहे, त्याच्यानुसार टप्प्याटप्प्याने Step वाढवा. by step चालायचं. बरोबर. म्हणजे अतिशय सुंदर असा सल्ला आहे हा तुमचा, की जरी कुणी तरुण मुलं जरी करण्याच्या भानगडीत पडत असतील, मी तर म्हणतो की बाबा तुम्ही डेअरी फार्मिंग मध्ये याच. इकडे तिकडे 10, 12, 15 हजाराच्या नोकरीसाठी तुम्ही जर गाव सोडून जात असाल, त्यासाठी ठिकाणी आपल्या आहे त्याच ठिकाणी जर करायलाच पाहिजे. कितीही शिक्षण घेतलं, तुम्ही उच्च शिक्षित जरी असाल तरी तुम्हाला तुमच्या गावाच्या देवलला येऊन डेअरी फार्मिंग हे क्षेत्र निवडायला काहीच अडचण नाही. फक्त ह्या काही बारकावे आहेत ते लक्षात घ्यायला पाहिजेत. म्हणजे तुम्ही एकदाच कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका किंवा शेडवरती जास्त खर्च करू नका. एकदाच हरियाणा पंजाबवरून 10-10, 12-12 गाई आणू नका. जोपर्यंत तुमचा पूर्ण अभ्यास होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका. हा एक तुम्ही सल्ला आमच्या बालाजी साहेबांकडनं घेऊ शकता. आणि ठीक आहे, तर हा व्हिडिओ न वाढवता आपण याच ठिकाणी थांबूया. नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जर समजा चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहेत. तुम्हाला काय अडचणी वाटत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट सोडू शकता किंवा डेअरी फार्मिंग मधल्या कुठल्या दुसऱ्या क्षेत्रावरती जर तुम्हाला जर समजा माहितीपूर्वक व्हिडिओ अजून बनवायचे असतील, माहितीपूर्वक व्हिडिओ माझ्यातर्फे जर हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये त्या एक पॉईंट तुम्ही लिहू शकता. तर त्याच्या मुद्द्यावरती आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तो तसा आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.